काय तुझी निवड झाली आहे, पहिला आनंद काय आणि हा विजय कोणाला? माझ्या आईवडिलांना पणची खास करून खूप इच्छा होती की मी कलेक्टर जरी नाही झालो तरी मला कलेक्टरचं बाप व्हायचं आहे असं ते लहानपणापासून मला नेहमी म्हणायचे. तेच माझ्यासाठी प्रेरणादायी होतं आणि त्यासाठी मी ग्रॅज्युएशननंतर खूप प्रयत्न करत राहिले. पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये मला झालं नाही, पण तिसऱ्या अटेम्प्टमुळं मला सक्सेस भेटलं आणि पालकांनी आणि पूर्ण गायकवाड परिवाराने खूप मला सपोर्ट केला. त्यामुळं ग्रामीण भाग आहे, नांदेड निर्मासारखा छोटा भाग आहे, छोटा खेडा आहे. ह्या खेड्यातून जे अशा अनेक खेळ आहेत ज्यांनी स्पर्धा परीक्षेची जी प्रॅक्टिस करता मुलांना त्यांना तुझ्यामुळे आता प्रेरणा मिळेल, काय संदेश द्यायचा? माझा हाच संदेश राहील की तुम्ही जर हार्डवर्क करत राहिला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि फक्त तुम्ही बेसिक्स ज्या गोष्टी आहेत ज्या सर्व लोक करतात त्या तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकेल आणि सर्वांचा आशीर्वाद तर असतोच आपल्या पाठीमागे. त्यामुळे काही हरकत नाही. काय सांगशील आता? पहिलं काय कोणत्या कॅटेगरीतून जाणार आहे, पहिलं काय काम करशील, काय करू शकतो तुला आता अधिकार तुला मिळणार आहे? हो, मी नक्कीच पहिलं तर ॲग्रिकल्चर माझं जे बॅकग्राऊंड आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग पण मी केलेलं आहे. त्यामुळे मी त्या क्षेत्रात काम करायला मला जास्त आवडेल. ॲग्रिकल्चर आणि फार्मरसाठी काम करायला मला आवडेल. 108 ही रँक मिळवून तू जिल्ह्यात प्रथम आहे. किती कष्ट घेतले यासाठी, किती मेहनत घेतली, आईवडिलांचा कसा सपोर्ट? मी ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्ष दिल्लीत अभ्यास करत होते. कंटिन्यू मी फुल टाईम प्रिपरेशन केलं आणि पालकांनी पण फायनान्शियली आणि इमोशनली पण सपोर्ट दिला खूप. मागच्या वर्षी जेव्हा मला फेल्युअर आलं होतं, 6 मार्क्सने राहिलं होतं माझं, त्यावेळेस पण त्यांनी मला सपोर्ट केला की तू प्रयत्न करत राहा, तुला यश नक्कीच मिळेल. त्यामुळे त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मग घरच्यांचं प्रेशर होतं UPSC करायची की तुझं मन होतं? नाही, माझं पण मन होतंच. लहानपणापासून मला ते त्यांचं पण होतं स्वप्न आणि माझं पण स्वप्न होतं. आज स्वप्न पूर्ण झालं. हो सर, किती आनंद. खूप आनंद आहे. आनंदी? हो, वडिलांसाठी.